आणि प्रत्येकाने मला एक एक वेगळं नाव ठेवलेलं होतं. जयराजजी मला बार्बी डॉल म्हणायचे, दादामुनी अचर्ना असं म्हणायचे, काहीतरी मुद्दाम तगड्या घालून. आणि आय वॉज fascinated by their bond, especially Rishida and Dadamuni. दोन्ही बोंगो बोंगो आणि एकमेकांना म्हणजे डिकेड्स दे हॅव वर्क टुगेदर अँड नो ईच अदर. आणि 9च्या शिफ्टला रिशिदा ॲट द एज ऑफ 75 ही यूज टू बी देअर ऑन द सेट अराउंड 8:30 9. म्हणजे ते येऊन मॉनिटरच्या पुढे रिशिदा बसलेले असायचे, साधा पायजमा आणि असं बंडी कॉटनची काहीतरी घातलेली. आणि दादामुनी ऑल्सो नॉर्मली वुड कम ॲट 8 o'clock ऑर सो. एकदा दादामुनींना उशीर झाला आणि रिशिदा असे कॅमेऱ्याच्या समोर बसलेले. आमचं कमालिस्तान स्टुडिओमध्ये शूट, बाहेर आउटडोअर होतं, कॅमेरा लागलेला होता आणि दादामुनींची गाडी थांबली. दादामुनी गडबडीत मेकअप, दादामुनी 9 बजे का शिफ्ट था. दादामुनी अरे हाँ तेरे को क्या है, नहाता है धोता है, मुझे दाढ़ी करनी पड़ती है, कैमरे के सामने आना है, असं उत्तर देत दादामुनी मेकअप रूम कडे पळाले. कुछ नहीं, कल 2 पे ज्यादा मारा होगा. असं ते इतकं लहान मुलांसारखं त्यांचं म्हणजे टॉम अँड जेरीचं प्रेम असायचं. आणि त्यावेळेला म्हणजे काही नकळत झालेल्या गोष्टी की म्हणजे अर्चना म्हणूनच सगळे मला तिथे ओळखायचे. आणि एक दिवस अचानक सेटवर मला हाक मारताना दादामुनींनी मला हाक मारली, ॲना. आय वेंट अप टू दादामुनी, म्हटलं दादामुनी आपने मुझे क्या आवाज दी, ॲना. मतलब दादामुनी पूरी दुनिया में एक ही व्यक्ति मुझे इस नाम से बुलाती है और वो है मेरी माँ. एंड ही सेड नहीं, मेरा मन किया मैं तुम्हें ऐना ही बुलाऊंगा. And that created such a invisible bond. And then after that, not Dadamuni, Rishida. I'm talking about Rishida. I stopped calling him Rishida. I started calling him Dadaji, like Azoba, And when I was so touched, and it was so spontaneous from him, आणि मग तो वीरेंद्र सिंग तो पण त्या सिरियल मध्ये होता. हे अच्छा नाम आहे, मी तुम्ही ॲना बोलू. म्हटलं चल रे, तू नाही बोलवायचं, फक्त दादाजी. ओनली ही इज गोइंग टू कॉल मी ॲना. अँड देन आय वेंट विथ दादाजींना नमस्कार केला आणि दादाजींनी मला तोंड भरून आशीर्वाद दिला की तुला खूप सुंदर सहचर मिळो. आणि मग सडनली दादा म्हणाले, आपल्या रिशिदा म्हणाले, अर्चना तू जब शादी करेगी ना तो तुझे दुल्हन का जोड़ा मैं दूंगा. इसे जब अमित और जया ने शादी की थी ना तो जया को दुल्हन का जोड़ा मैंने दिया था. I took it as such a big honor. And so finally when I decided to get married, that was much after Ujale Ki Or serial, but that time I called Rishida and I said, Dadaji, I am getting married and I want to introduce you to my husband. माझा हस्बंड म्हणजे तरंगायलाच लागला. तो ऋषिकेश मुखर्जीला भेटवतीये म्हणजे काय. आणि त्याचं दुसरं तरंगायचं कारण म्हणजे सुधीर फडके, तो त्यांचा एक्झॉस्ट फॅन होता. ही सुधीर फडकेंची नात कळल्यावर तर तो असा उडालाच एकदम. तर मी त्याला ऋषिकांना भेटायला घेऊन गेले, त्यांची ओळख करून दिली. आणि मी म्हटलं दादाजी, मी बोलण्यापूर्वी म्हणाले, मुझे याद है तुझे दुल्हन का जोडा मैं दूंगा. आणि त्यावेळेला दादाजी अंथरुणाला खेळले होते, त्यांची तब्येत बरी नव्हती. आणि ते म्हणाले, तू जा ना, तर कुछ जो चाहिए तू ले, मुझे बताना. तर मी कलानिकेतन वगैरे आपलं लग्नाच्या साड्या घ्यायला गेले. म्हणजे त्यावेळेला बेस्ट ऑफ द शालू बिलू साधारण 5-7 हजारापर्यंत मिळायचे. आणि मी कलानिकेतनमध्ये घुसले आणि सगळ्या शोधताना सुदैवाने माझ्या नवऱ्याने त्याच्या आईला आधीच सांगितलं होतं, तू तिच्यासाठी साड्या घेऊ नको, तिचं कलेक्शन मी बघितलं आहे, तुझं बजेट काय तू तिला दे, तिला घेऊ दे. तर तिने म्हटलं, एक 25,000 दिले होते तुला, म्हणजे काय जेवढ्या बसवायच्या साड्या त्याच्यात. तर माझ्या जेमतेम त्या 3च साड्या बसल्या. आणि मी तिकडे कलानिकेतनमध्ये गेले असताना मला एक शालू खूप आवडला आणि मी बघितलं कितीचं. तर त्यावेळेला त्याची किंमत 15,000 होती. म्हटलं मला म्हणजे दुल्हन का जोडा म्हणून जो मला हवा आहे तो मला हा हवा होता. पण आय वॉजंट शुअर वेदर दादाजी ना शुड. विथ कलानिकेतनमधून दादाजींना फोन केला. म्हटलं दादाजी मुझे एक साड़ी बहुत पसंद आई है, ले ले है ना. तो म्हटलं नहीं दादाजी वो 15,000 की चलेगा, ले ले है ना. That's all he said.
यु नो. अँड देन आय बॉट द साडी. मी त्यांना साडी दाखवायला गेले, त्यांचं पैशाचं पाकिट रेडी होतं. ॲना ये रख, ये साडी तेरे को मेरी तरफ से. आणि ती जर साडी बघायची असेल तर मी 2024 मध्ये दिल्लीला संगीत नाटक अकॅडमीचं प्रेझेंटेशनला मी स्टेजवर जी नेसली आहे ती साडी, ब्ल्यू शालू आहे तो, ती दादाजींनी दिलेली साडी. म्हणजे बिकॉज इट केम विथ सो मच ब्लेसिंग्स. त्यामुळे ती मी अशी सहजी कधी बाहेर काढत नाही. बट दॅट वॉज व्हेरी प्रेस्टिजियस प्लेस अँड I took that as, you know, blessings with me, and I wore that saree over there. So असे very touching moments असतात. म्हणजे इट इज, जसं मी म्हणतो, फिल्म इंडस्ट्री इज अ फॅमिली. म्हणजे ज्यावेळेस साम्राज्य मी शूट करायला घेतलं तर साम्राज्याचा जो टायटल सिक्वेन्स होता, साम्राज्याचं टायटल म्युझिक श्रीधर मामाने केलं, श्रीधर फडकेने. आणि त्याच्या टायटल सिक्वेन्सची माझी जी कॉन्सेप्ट होती, तर मला त्याच्यात बुद्धिबळ दाखवायचं होतं. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमधलं बुद्धिबळ, रिप्रेझेंटेटिव्ह. अँड आय हॅड क्रिएटेड अ चेस बोर्ड ऑफ ॲक्रेलिक. सो बिकॉज आय वॉन्टेड टू लिट इट अप फ्रॉम डाऊन, सबंध इल्युमिनेटेड चेस बोर्ड. आणि ते एवढी छोटी छोटी मला प्यादी नको होती, मला मोठी प्यादी हवी होती. आणि आय न्यू दॅट ऋषिदा प्लेज चेस व्हेरी वेल. आणि त्यांच्याकडे चेसचा एक रशियन सेट होता ज्याच्यात एवढे मोठे होते, म्हणजे क्वीन वगैरे एवढी मोठी होती. तर मी दादाजींना म्हटलं, दादाजी आप मुझे वो चेस का सेट देंगे, मुझे शूट करना है. तर नाव लेके जा. तर माझं साम्राज्याचा जो टायटल सिक्वेन्स जो होता, जसं ते जॉसचं कसं होतं तसं श्रीधर मामानी सुरुवात मला त्याला संबंध कीज वगैरे दिल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक चेस बोर्डचे आहेत. आणि आय वॉन्टेड द कॅमेरा, आता जरी एवढे असले तरी आय वॉन्टेड कॅमेरा टू गो इन बिटवीन दॅट. सो देर वॉज नो चान्स. व्हिडिओ कॅमेरा तो म्हणजे छोटा असला तरी इतका छोटा नसतो. देन देर इज अ कॅमेरा कॉल्ड फ्लाय कॅम. दॅट टाइम एवढा अंगठ्या एवढा कॅमेरा असतो. आणि आमचे अशोक गुंजाल दिग्गज कॅमेरामॅन असले तरी त्यांच्या वयाने त्याचा म्हणजे फ्लाय कॅमला तुम्ही इतकं जरी हलवलं तर भूकंप आल्यासारखा तो इतकं शेक फ्रेम दिसेल. तर तो फ्लाय कॅम मग मी स्वतः ऑपरेट केला. आणि इट वॉज अ ब्लाइंड मेथड. आय वॉज टू ॲज ए मॉनिटरला बघ रे, हे 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 असा तो संबंध कॅमेरा गेला. आणि नंतर देन वी हॅड एस्टॅब्लिश द चेस बोर्ड वेअर द नॉर्मल कॅमेरा वॉज देअर. अँड देन इकडून एक व्हेरी सूट बूट मधलं कफलिंग वगैरे घातलेला एक हात येतो, यु नो. सो देन द चेस पॉन्स आर लाईक दिस, कॅमेरा इज हिअर. इकडून एक हात येतो, ही स्टार्ट्स प्लेइंग. तिकडून एक अनदर मेल हँड कम्स अँड ही स्टार्ट्स प्लेइंग. अँड द गेम गोज अप टू अँड दिस गाय इज स्लोली ओव्हरपॉवरिंग हिम. अँड ही हॅज यु नो किल्ड हिज वजीर. अँड वजीर पडतो आणि तो हात पुन्हा खेळायला जात असताना त्याच्यावरून अ गर्ल्स हँड कम्स and she shoes it off and she starts playing. असं तो गेम हे केला होता. आणि फायनली ती त्याला मारत 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 शेवटी तिचा शेवटचा एक पॉन ती तिथे शेवटपर्यंत पोहोचते. शी टॅप्स ओनली हँड आणि तिकडे वजीर जिवंत होतो पुन्हा. And then my last shot was the entire chessboard is empty, the queen is all by themselves, and there was a bullet shot, khatak, and the splat of the blood. And then again I used my fly cam on the head of the queen, khatak, flash, असा तो कॅमेरा क्वीन वरून असा फुल ओपन केलेला होता. So these kind of, I mean, as a technician I'm showing you what kind of technician I am. So that was the shot. So I mean, right from the title sequence I had captured the attention of the audience. And Samrajya was in the top 10 chart on the popularity. And not only that, म्हणजे आजोबा त्यावेळेला वीर सावरकर बनवत होते. आणि आय वॉज बाय द वे कास्टिंग डायरेक्टर ऑफ वीर सावरकर. आणि माझी कचाकचा भांडणं व्हायची आजोबांची. आणि त्यांनी डिरेक्टर बदलले, काय काय झालं. त्यांनी वेदराईला घेतलं शेवटी फायनली. बासू चॅटर्जींना घेतलं तेव्हा मी त्यांच्याशी भांडले. म्हटलं कुठे वीर सावरकर आणि कुठे बासू चॅटर्जी, दूधबार मेंढ्याची बात. ते म्हणाले तुला कोण पाहिजे डायरेक्टर. मी म्हटलं चला मी तुम्हाला एक पिक्चर दाखवते. सो मी तिकीट काढून सुधीर फडक्यांना घेऊन गेले माझ्या आजोबांना तिथे दादरला. आणि मी त्यांना रोजा दाखवला. मी म्हटलं मणिरत्नमला घ्या. सो मी सुचवलेले डायरेक्टर सगळे चांगले होते. मग मणिरत्नमला घ्या म्हटलं, रोजा बघितलं तर काही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही. मग पुन्हा
तुला अजून कोण म्हटलं मुकुल आनंदला घ्या. मुकुल आनंद म्हणजे ज्यांनी ओरिजिनल अग्निपथचा डिरेक्टर. ओके, सो आय वॉज रेकमेंडिंग ऑल गुड डायरेक्टर. असे एकीकडे मला आजोबा म्हणतात मला रिचर्ड ॲटनबरोने जसा गांधी बनवला मला त्या लेवलवर सावरकर बनवायचा आहे. मी म्हटलं टेक्निकली इट हॅज टू बी दॅट मॅग्निफिसंट. So you need a good technician, a director who has a good grip on the technique. So have some such director. And so I suggested Mani Ratnam and Mukul Anand, brilliant directors. त्या मुकुल आनंदला काय सावरकर करणार आहे? अरे सांगा ना त्याला सब्जेक्ट. म्हणजे ही हॅड लॉट्स ऑफ मेंटल ब्लॉकेजेस. म्हणजे जसं मॅडम कामाच्या रोलला आता ॲज अ कास्टिंग डायरेक्टर आय सेड रीमा परफेक्ट आहे मॅडम कामाच्या रोलला. ती दारू पिते काय संबंध? मॅडम कामाच्या रोलला ती फिट आहे ना. अरे तिचा फेस अँड एव्हरीथिंग, तिची अंगकाठी, शी इज अ गुड ॲक्ट्रेस, शी विल जस्टिफाय द कॅरेक्टर. आता इथं तिच्या पर्सनल लाईफमध्ये ती काय वाटेल ते करू दे, काय संबंध आहे? सो अशी आमची नैतिक भांडणं व्हायची. आणि मग माझा नवरा म्हणायचा अगं नातं तोडायचंय का तुझ्या आज्याशी, किती भांडताय? वेळेची पण म्हणजे विथ अ गुड इंटेन्शन फ्रॉम बोथ द एंड्स ना. मग नाही मला 70 mm मध्ये नाही बनवायचं आहे, मला 35 mm मध्ये बनवायचं आहे. कारण मला गावागावामध्ये हा चित्रपट लोकांनी बघावा. म्हटलं अहो कुठल्या शतकात जगताय तुम्ही? मैंने प्यार किया झाल्यानंतर राजश्री प्रोडक्शननी प्रत्येक गावागावात 70 mm स्क्रीन केलेलं आहे.